नमस्कार, आपण पाहत आहात पालघर समाचार लाईव्ह न्यूज आणि मी अरविंद बेंडगा। पार्थ चषक 2026 पर्व पहिले अंतर्गत विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी येथे 4 दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागात क्रिकेटबद्दल असलेली प्रचंड आवड आणि खेळाडूंचा उत्साह या स्पर्धेतून स्पष्टपणे दिसून आला। स्पर्धेला जिल्ह्यातील तसेच इतर भागातील अनेक संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 4ही दिवस मैदानावर खेळाडूंची जिद्द, प्रेक्षकांचा जल्लोष आणि प्रत्येक सामन्यातील चुरस पाहण्यासारखी होती। सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामने रंगत होते आणि प्रत्येक संघ विजयासाठी संपूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता। 22 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना मोठ्या दिमाखात पार पडला। फायनलच्या दिवशी मैदानावर क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी उसळली होती। प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती। या स्पर्धेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सुदाम खरपडे यांनी केले होते। आपल्या मुलांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या पार्थ चषक स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवकांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले। स्पर्धेचे नियोजन, व्यवस्थापन आणि शिस्तबद्ध आयोजन याबद्दल उपस्थितांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले। स्पर्धेतील विजेते संघ पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक तनिष्क 11 वांगणपाडा, द्वितीय क्रमांक रामपूर गावितपाडा, तृतीय क्रमांक उघाणीपाडा खांड, तृतीय क्रमांक उगवता सितारा खांड। प्रत्येक संघांना ट्रॉफी व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। अंतिम सामन्यावेळी विक्रमगड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच यूट्यूब कलाकार यांनी उपस्थिती लावली होती। एकंदरीत पार्थ चषक 2026 ही स्पर्धा केवळ क्रिकेट पुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील एक उत्सव ठरला। युवकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे आणि क्रीडा भावनेला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धेमुळे साध्य झाले। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार।